अगरबत्ती दूध वगैरे घेऊन झालं माझं. आता चालू आहे वरती. मी घरी पोहोचलो आणि मम्मी बोलली होती की श्रावण घेवड्याची डाळ आहे, पण ही श्रावण घेवड्याची नाही. ही कुठली डाळ आहे? ही फरशीची डाळ आहे. ही फरशीची डाळ आहे. चुकून श्रावण घेवडा मम्मीने चुकून श्रावण घेवडा बोलले, पण ही फरशीची डाळ आहे. मम्मी जरा पाणी पाजते का? आपल्याकडे दोन्ही पण होत्या, माझ्या लक्षात नाही. कुठली बेस्ट असते? पर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की फरशीची डाळ बेस्ट असते की श्रावण घेवड्याची. मला तर दोन्ही पण आवडतात बाबा, आम्ही काय बोलत नाही, मला दोन्ही आवडतात. तुम्ही एक सांगा तुम्हाला कुठली आवडते. मम्मीची झाली ना अजून कांद्याची भाजी करून, तर आता मम्मी पूजा वगैरे करेल. अगरबत्ती इकडे ठेवले. मम्मी पूजा कधी करणार? कधी? 8 वाजलेले आहे गाईस. आपल्याला रेस नव्हती ना, अगरबत्ती नव्हती ना, मी पण लेट उठलो. आणि ऍक्च्युली काय झालं, मी मम्मीला बोललं पाणी ठेव, तोपर्यंत मी फोन बघत होतो. तर बघतो तर काय, मम्मीचं पाणी वगैरे तापून वगैरे झालंय, तरी मला येऊन सांगितलं नाही की पाणी तापलंय. मी पण असं फोन बघत बसलो आणि हे पण तिथं मैत्रिणीशी बाजूवाले एक आहे त्यांच्याशी बोलत होती. त्यांची एक छोटी वगैरे मुलगी आहे. तर आता आपण पॉपकॉर्न वगैरे खाणार आहे. हे काल पॉपकॉर्न मी आणले होते मार्केटमधून काल पॉपकॉर्न आणले, पण खाल्ले नाही कारण मला बरं नव्हतं. तर आता मी पॉपकॉर्न वगैरे खाई माझ्या भावासाठी मी आणलंय, कारण मी भावाचा माझा विचार करतो. आणि एक मी माझ्यासाठी आणले. आता पाणी वगैरे पिऊन मम्मी कॉफी कर पटकन सर, हे 5 मिनिटं नंतर कर. आधी पूजा करणार तू? पूजा करणार ना, अगरबत्ती लावणार. तर मम्मी आधी पूजा करेल. अगरबत्ती कशी येते? कुठली आली? मोगरा. ही मोगऱ्याची अगरबत्ती 10 वाली आहे. 10 वालीच अगरबत्ती मी आणली, कारण आधी मम्मीला बोललो की मम्मी आपण बघू की चांगली आहे की नाही, कारण मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, आपण अगरबत्ती आणतो पण ती नंतर चांगली नाही निघत. काय मम्मी? तर आता बघू, अगरबत्ती लावतो वगैरे. मी खूप वेळाची मोठी आणलेली, पण ती चांगलीच नव्हती, तशीच यूज करायला लागली. अरे इकडे लाईट, इकडे बोल. आम्ही खूप वेळा मोठीवाली अगरबत्ती आणलेली, पण म्हणजे सगळी खराब नाही बोलू शकत, पण त्याचा सुगंध वगैरे येत नाही. तर आपण एवढी मोठी अगरबत्ती आणून रिस्क घेतो, म्हणून आधी थोडं सॅम्पल आम्ही आणतो, मग आम्ही नंतर आणतो जास्त मोठी. आता मम्मी तू आधी देवाची पूजा करते. ओके. गाईस आमचं किती मोठं झालंय, तुम्हाला दिसत नसेल, लाईट लावायला लागेल मला. ते गुलाबाचं झाड ते बघा, एकदम मोठं असं झालंय. उद्या सकाळी लाईट लावणार. हे बघा आमचं झाड एवढं असं मोठं आहे, गुलाबाचं झाड बघा. इकडे लाईट लावली पाहिजे. काय मम्मी? पूजा कर ना आधी तू. सुगंध तर चांगला येतो आमचा, चांगलीच असेल. हे आमचं मंदिर दाखवलंच असेल. ही लाइटिंग लावली होती, पण ही लाइटिंग लगेच गरम होते, तर आम्हाला असं वाटतं की आग वगैरे लागेल, म्हणून आम्ही लाइटिंग वगैरे तर नाही लावत. मम्मी आमचा पूजा वगैरे करते. मम्मी कर. मम्मी पूजा करते, मी नंतर दाखवतो. जेवताना डायरेक्ट दाखव, नाही तर माझा भाव आल्यावरती दाखवतो. तर गाईस आता मी खाल्लून जेव्हा आलो तेव्हा मी केसरवाली ती स्मूदी घेतली होती. तर मला असं मन झालं की, म्हणजे अजून पियाची मन झाली, तर बोललो घरीच बनवतो. तर इकडे मी दूध घेतलंय, हे बदाम आहे, हे केसर घेतलंय, आणि गोडवा येण्यासाठी मी हे खारीक घेतले, खारीक नाही खजूर. आणि आता ते थोडं बघू केसरची स्मूदी जशी आपण पिली होती तशी बनते की नाही, ते मी तुम्हाला एकदा म्हणजे मी बनवतो आणि बघतो. मला कारण पियाचं मन झालं तर. आणि मम्मीची फुल डाळीची तयारी चालली. कांदा वगैरे कट, लसूण वगैरे कट करून झालाय. मम्मी इकडे काय बनतंय? भाजी. इकडे आपली भाजी बनते, कांद्याची भाजी अजून शिजते, अजून शिजून नाही झाली. तर मी हे एकदा करतो, मग दाखवतो. तर गाईस आता तुम्ही बघू शकता की इकडे मी खजूर टाकले, आणि इकडे आपण थोडेसे बदाम घेऊ. बदाम टाकतो थोडेसे, बस एवढेच बस झाले. आणि इकडे थोडस एवढं हे घेतलं, हे टाकतो. थोडस दूध आपण नंतर अजून टाकू, थोडंसं दूध टाकतो, म्हणजे आधी वाटून घेतो. जास्त दूध टाकल्यावरती ते बरोबर मिक्स पण होणार आणि बारीक पण होणार, तर म्हणून थोडंसं दूध टाकलंय. तर हे आता मी वाटतो मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करत होतो आम्ही.
म्हणजे मी करत होतो पण माझा पत्ता झालाय, कारण हे बघा इकडे हे बरोबर म्हणजे ग्राइंडच नाही झालं. तर मम्मी बोलली की आधी या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये कर, तर आपण याच्यामध्ये टाकू. हे बघा काहीच बारीक नाही झालं. तर आता हे मी याच्यामध्ये ट्रान्सफर करतो, मग एकदा वाटतो बघू होतंय का बारीक. या छोट्या मिक्सरमध्ये वाटून झाला. आता मोठ्या मिक्सरमध्ये मी दूध वगैरे म्हणजे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दूध वगैरे टाकले. बर्फ वगैरे मी खाणार नाही कारण सर्दी झाली. तर तुम्ही बघू शकता आपला थोडा एकदम हे झालाय, बट चांगला लागेल. थोडस बाकी चांगलं लागेल काय काय मम्मी? हो चांगलं लागलं. मम्मी पिऊन बघ. मम्मी या साईडला, इकडे उजेड नाही. बघ पटकन कसं आहे. छान आहे. चांगला झाला असेल माहिती. आपल्या इकडे डाळ पण होते, डाळीला एकदम खतरनाक कलर आलाय, एकदम घट्ट झाले डाळ. कोथिंबीर पण, भाजी शिकली की नाही अजून? भाजी बापरे. आता पप्पा पण आलेत, आता फक्त माझ्या भावाचा वेट आहे. हे मी तोपर्यंत पितो कारण मला थोडं पिऊसं वाटलंय, कारण थोडे एनर्जी पण पाहिजे. आजारी पडलो होतं तर आता हे मी थोडं पितो. चांगलं झालं, पण त्या लोकांनी मला असं वाटतं की जास्त साखर वगैरे टाकले, कारण आपण याच्यात ही खारीक टाकले. तर या खारीकचा पण एकदम म्हणजे खजूरचा पण स्वाद येतो, पण त्यांच्या याच्यात येत नव्हता, कारण मला असं वाटतं त्यांनी साखर टाकली होती आणि थोडा फ्लेवर टाकला होता. पण हे आपलं प्रॉपर ओरिजिनल घरचं बनलंय. प्रोटीन भेटतं त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण सगळं दूध वगैरे प्रॉपर, बदाम वगैरे, खजूर टाकलेत म्हणून थोडा वेगळा चव आहे, पण स्मूथी टाईपच झालंय. तर हे आता मी पितो, नंतर आपण डायरेक्ट जेवताना भेटू. हॅलो गाईस, आता आम्ही जेवायला बसलोय. तर जेवायला कांद्याची भाजी, डाळ आणि ही मैद्याची चपाती आहे. मैद्याची चपाती का बनवली? मैदा घरामध्ये होता ना, मग तो कसा संपेल. मैद्याची चपाती म्हणजे मैद्याचं पीठ होतं, तर आम्ही मैद्याची मम्मीने चपाती बनवली, पण मला आवडत नाही तर मी तर खाणार नाही. मी तर खाणार आहे. मी पण खाणार आहे, मला पण आवडतं. आणि आपण आताच घरी आलाय. तू कधी आला घरी ते सांग? 5 मिनिटं आधी मी घरी आलोय आणि जेवायला बसलाय. तर आता मी जेवतो वगैरे आणि ब्लॉग एंड करतो. कर ब्रो. तर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आपण भेटू उद्या. बाय बोल. काय बोलू? बाय बाय. बाय.